राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि पेरणीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्ता भामरे यांनी महायुती सरकारच्या निर्णयांचं समर्थन केलंय। शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता कर्जमाफी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। यापूर्वी कोणत्याही सरकारने अशा प्रकारची कर्जमाफी केली नसल्याचंही ते म्हणाले। तसेच शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी असं आवाहनही कृषी मंत्री दत्ता भामरे यांनी आवाज इंडियाशी बोलताना केलं आहे। पाहूयात। कृषी मंत्री दत्ता भामरे आपल्यासोबत आहे। सर, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे। किती करोड रुपयाची असणार? साधारणतः 56 लाख शेतकरी आणि 36,585 कोटी रुपयाची ही रक्कम आहे। निश्चित त्याचा लाभ माझ्या शेतकऱ्यांना होणार आहे। खूप मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेतलेलं आहे। अजूनही त्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे। या बाबतीमध्ये मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री निर्णय घेतील। एक मिनिट, निकष काय असेल? एक निकष काय असणार आहे सर या संदर्भात? कुठले शेतकऱ्यांना निकष वगैरे ते तुम्हाला माहिती आहे की थकबाकी त्याची साधारणतः 2 लाख रुपये जे थकबाकीदार जे आपल्या ज्याला आहेत 2 लाख रुपये आणि 2 लाखाच्या वरची जी रक्कम आहे ती पण त्यांनी जर भरली तर त्यांनाही त्यामध्ये त्या सवलत मिळेल। परत 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात त्यांना निश्चित प्रकारे त्याचा लाभ मिळणार आहे। आणि निकष वगैरे ह्यावर आपली ह्याची मर्यादा नाही, क्षेत्राची वगैरे मर्यादा नाही आहे आणि त्यामुळं निकषाच्या बाबतीमध्ये निश्चित जास्तीत जास्त शेतकऱ्याला कसा फायदा होईल हा प्रयत्न आमचा सगळ्यात चालू आहे। मान्सून कुठेतरी उशिरा झालेला आहे, मात्र शेतकरी पेरणी संदर्भात तुम्ही काय आव्हान शेतकऱ्यांना करणार? मान्सून अजून सगळीकडे अजूनही झालेलं नाही, परंतु निश्चित प्रकारे असं एक अंदाज आहे हवामान विभागाचा, ह्या आठवड्यात माणूस सगळीकडे सक्रिय होईल आणि निश्चित त्याचा फायदा होईल। त्यामुळे ओल बघून शेतकऱ्यांनी पेरणी करावी अशी मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करतो। कॅमेरामन चतुर्वेदीसह संतोष मोरे, मुंबई।